आधी प्राधान्य कन्येला का दिलं आहे? तुकाराम महाराजांनी असं का लिहिलं आहे? कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. असं का लिहिलं नाही? कुळी पुत्र कन्या होतीची सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. कारण महाराज मुलगी म्हणजे ऐका महाराज, 31 कुळ मिळून 31 पिढ्या म्हणून एक कुळ तयार होतो. किती पिढ्या म्हणून? 31 पिढ्या म्हणून एक कुळ तयार होतो. ऐका महाराज, माझ्या आजोबाची पहिली पिढी, माझ्या वडिलांची दुसरी पिढी व माझी तिसरी पिढी, अजून 18 पिढ्या येणार आहेत. त्या महाराज 18 अधिक 3 किती? 21. महाराज 21 पिढ्या झाल्या की एक कुळ तयार होतो. महाराज मला सांगा, तुम्हाला आनंद केव्हा होतो? केव्हा होतो? मुलगा झाल्यावर होतो की नाही? आणि महाराज आपल्याला आनंद केव्हा होतो? मुलगा झाल्यावर. आणि महाराज सोनोग्राफी झाल्यावर मुलगी झाली आहे हे समजल्यावर तुम्ही काय करता? डॉक्टरांना टेबल दाखवून पैसे देतात का महाराज? मुलीला तुम्ही पाहिजे नसते का हो? मुलीला तुम्ही बघायचे नसते का हो? 9 महिने 9 दिवसांनी, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार गं. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील गं. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार गं. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील गं. माझे चिमू गळ्या कानाला, माझे चिमू गळ्या कानाला, तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. अविचार कुणी माझा करू नको घातमान. जन्मभराई तुला ठेवीन सुखात. अविचार कुणी माझा करू नको घातमान. जन्मभराई तुला ठेवीन सुखात. तूच माझा नशिबा, हो तूच माझा नशिबा, आणि तूच माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. आपला विषय कुठे चालू होता? कुठे चालू होता? झोपले की काय? कुठे चालू होता आपला विषय? महाराज आपला आनंद केव्हा होतो? मुलगा झाल्यावर. मुलगी झाल्यावर होतो का? नाही महाराज. मुलीला जग पाहिजे नसते का हो? ऐका महाराज, मुलगी म्हणजे 42 पिढ्यांचा उद्धार करते. ऐका महाराज, मुलगी म्हणजे 42 पिढ्यांचा